तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे साखर एका भांड्यामध्ये आपण साखर कॅरमलाइज करून घेत आहोत। तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर इथे कमी जास्त करू शकता। तर मी इथे 1 टेबलस्पून एवढी साखर माझ्या एका कपासाठी घेतलेली आहे, कारण की मला कॉफीचा जो फ्लेवर आहे तो थोडासा कडू हवा आहे। तर बिटरनेससाठी मी इथे फक्त 1 टेबलस्पून इतकी साखर घेतलेली आहे। अधूनमधून असं हलवायचं आहे जेणेकरून ती साखर एकाच जागी राहणार नाही आणि ती जास्त जळली जाणार नाही। तर अशा रीतीने मधून अधून हलवून आपण त्याला छान रीतीने असं कॅरमलाइज करून घ्यायचं आहे। तर खूप सुंदर कॉफी लागते आणि कलर देखील कॉफीला खूप छान येतो। ॲक्च्युली आपल्याला फिल्टर कॉफीसाठी जी कॉफी आपण घेतो ज्याच्यामध्ये चिकोरी ॲड असते, तर ती कॉफी इथे न घेता तुम्ही सिंपल नेस कॉफी किंवा ब्रू कॉफी घेऊन इन्स्टंटवाली कॉफी इथे अशी तयार करू शकता, जी अतिशय चवीला छान लागते। तर अशा रीतीने मी पूर्णपणे कॅरमलाइज करून घेत आहे, तुम्ही बघत आहात। तर आता बऱ्यापैकी कॅरमलाइज होत आहे। तर अशा रीतीने थोडंसं भांडं हलवून आपण काय करायचं आहे ते सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आहे। तर ते मी घेत आहे आणि ह्याच टाईमला आपल्याला गॅस देखील काय करायचा आहे तर ऑफ करून घ्यायचा आहे। तर मी गॅस पूर्णपणे बंद करून पुन्हा एकदा छान रीतीने हलवून घेत आहे आणि आता याच्यामध्ये आपण 1 कप इतकं काय करणार आहोत तर दूध ॲड करणार आहोत। दूध तुम्ही उकळून घेतलेलं असेल तरी चालेल किंवा नॉर्मल टेम्परेचरला असलेलं दूध याच्यामध्ये घातलं तरी चालेल। तर दूध घातल्यानंतर गॅस सुरू करण्यापूर्वी असं पहिल्यांदा नीट हलवून घ्यायचं आणि हलवून झाल्यानंतर पूर्णपणे छान रीतीने हलवून झाल्यानंतर पुन्हा एकदा दूध उकळायला गॅस सुरू करायचा आणि दूध जे काही आहे ते छान रीतीने उकळून घ्यायचं। तर तुम्ही आत्ताच बघू शकता तर कॅरमलाइज्ड शुगरमुळे दुधाला किती छान कलर ब्राऊन कलर येत आहे किंवा आलेला आहे। तर अशा रीतीने हे हलवत राहायचं। आता मी हे दूध उकळायला ठेवलेलं आहे याच्यावरच। आता दुसरीकडे काय करूयात आपण तर नेस कॉफी घेतलेली आहे मी इथे। तर मी 1/2 टेबलस्पून इतकी नेस कॉफी ॲड करत आहे एका कपासाठी। तुम्हाला अजून बिटर हवा असेल तर तुम्ही पूर्ण 1 टेबलस्पून घेऊ शकता, पण माझ्या मते इतकं सफिशियंट आहे आणि इकडे दूध देखील माझं उकळलेलं आहे। तर गॅस बंद करून आता मी जे काही आपलं हे दूध आहे ते मी माझ्या कपामध्ये छान रीतीने ओतून घेते। तुम्ही रंग बघू शकता, कॅरमलाइज्ड शुगरमुळे दुधाला इतका छान बासुंदीसारखा कलर आलेला आहे। तर अशा रीतीने मी पूर्णपणे दूध जे होतं आपल्याला उकळलेलं ते मी माझ्या कपामध्ये आता ओतलेलं आहे। असं वरून ओता म्हणजे जेणेकरून फेस देखील चांगला येईल आणि आपली कॉफी अजून छान वाटेल। तर दूध माझं पूर्ण ओतून झालेलं आहे। आता चमच्याने पूर्णपणे ती जी आपण कॉफी त्याच्यामध्ये ॲड केली ती ढवळून घ्यायची। तर अशा रीतीने तुम्ही सुंदर असा कलर तुम्ही बघू शकता, किती छान कलर आलेला आहे कॉफीला आणि कॉफीचा जो काही सुगंध आहे तो देखील इन्हान्स झालेला आहे इथे आणि चवीला देखील फार फार सुंदर लागणार आहे। तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा।